नमस्कार. आज आपला चर्चेचा विषय थोडा वेगळा आहे. तर चर्चेचा विषय आपला आहे माणसाची बदलती जीवनशैली आणि अचानक येणारे हार्ट अटॅक. तर आपल्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या समवेत अकलूजचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर M.K. इनामदार सर आहेत. तर त्यांनी इनामदार सरांचा अगदी बहुमूल्य वेळ आहे सर. तर तो बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्या या श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलला दिला त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो सर. तर आपल्या चर्चेमधला पहिला प्रश्न आहे सर, की आजकाल अचानक येणारे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याचं मुख्य कारण काय असणार आहे? नक्कीच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. त्याच्यामध्ये सगळंच आलं, की आचार, विचार, आहार. म्हणजे आहारामध्ये मोठे बदल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. किंवा फास्ट फूड आपण म्हणतो, हे फास्ट फूडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. जास्त मोबाईलचा वापर आणि झोपेची कमतरता यावर त्याचा परिणाम होतो का सर? नक्कीच होतो. म्हणजे झोप चांगली पाहिजे. कमीत कमी 8 ते 9 तास चांगली झोप राहणं, साऊंड स्लीप म्हणतो आपण त्याला. साऊंड स्लीप असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये भरपूर काम करतो, भरपूर ट्रॅव्हल करतो, भरपूर विचार करतो आणि ह्याच्यासाठी मेंदू स्थिरावण्यासाठी म्हणजे मेंदूला पूर्ण आराम मिळण्यासाठी 8 ते 9 तासाची झोप अतिशय महत्त्वाची आहे. आणि झोप चांगली येणं हे त्या माणसाचं निरोगीपण किती आहे हे ठरवतं. अचानक हार्ट अटॅक येत असताना त्या माणसाला कोणती लक्षणे सर दिसतात? अचानक हार्ट अटॅक येताना बऱ्याच वेळा मी सांगेन, की हार्ट अटॅक अचानक नसतो, पण काही लक्षणं जी असतात ती रुग्ण टाळतो. म्हणजे ती लक्षणं रुग्ण ओळखून घेत नाही आणि त्यामुळं ते अचानक वाटतं. परंतु त्यांना थोडा त्रास होणं, उदाहरणार्थ भरभर चाललं की दम लागणं किंवा चालायला नको वाटणं किंवा उजवा डावा हात दुखणं, जबडा दुखणं, ही जी लक्षणं असतात, ही नवीन तयार झालेली लक्षणं असतात. हे माणसाने ओळखायला पाहिजे. पेशंटनी इमिजिएट ओळखायला पाहिजे. उदाहरणार्थ एखादा माणूस 5 किलोमीटर चालतो दररोज आणि कित्येक दिवस चालत असतो. परंतु जेव्हा कधी त्याला हा त्रास होतो, तेव्हा तो एक अर्धा किलोमीटर गेला की छातीत दुखतं. मग तो थोडा थांबतो, परत जातो आणि मग व्यायाम चालणं कंप्लीट करतो. तर हे जेव्हा वाढत जातं, तेव्हा नक्कीच हा त्रास असतो. परंतु ते जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर एके दिवशी रक्तवाहिनी पूर्ण बंद होऊन अटॅक येतो आणि त्याला आपण म्हणतो की ॲक्यूट हार्ट अटॅक. परंतु ॲक्यूट असं फार क्वचित प्रमाणे असतं. त्याची लक्षणं ओळखणं फार महत्त्वाचं आहे. अचानक हार्ट अटॅक व नियमित हार्ट प्रॉब्लेम यात काय फरक असतो सर? अचानक हार्ट अटॅक म्हणजे एखाद्या वेळेस होतं, की गुठळी असते, ती गुठळी हृदयामध्ये अचानक जाते आणि 100% बंद पडतं. त्याला ॲक्यूट किंवा हायपर ॲक्यूट विकार म्हणतात. आणि नियमित त्रास जो असतो, तो बरेच दिवस चालतो आणि त्यानंतर रक्तवाहिनी बंद पडते. त्यामुळे आपल्याला पूर्वलक्षणं ओळखता येतात. हार्ट अटॅक टाळण्यासाठी रोजच्या जीवनात कोणते बदल करणे आवश्यक आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. जीवनशैली ह्याची बदलायची म्हणजे काय फक्त आहारच बदलायचा असं नाही. आहार तर नक्की विचार करायला पाहिजे. आहारामध्ये तुम्ही थोडं-थोडं जेवण घ्यायला पाहिजे. पोट गच्च भरून जेवण नाही करायला पाहिजे. सकस आहार घेणं महत्त्वाचं आहे. आजकाल प्रत्येक पदार्थामध्ये मिसळ सरसकट मिसळ असते किंवा मिश्रित अन्न असतं. उदाहरणार्थ बाहेरची फळं घेतली तर फळामध्ये कधी-कधी आर्टिफिशियल कृत्रिम चवीसाठी इंजेक्शन्स दिले जातात. काही प्रमाणामध्ये रेडीमेड फूड असतं. त्याच्यामध्ये अनुचित अन्न पदार्थ मिसळले जातात. त्यामुळं आपल्याला वाटतं की आपण चांगलं अन्न खातोय, परंतु ते शरीराच्या दृष्टीने ते चांगलं नसतं. आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा समावेश करू नये? संतुलित आहार असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ताजं अन्न घेणं,
पौष्टिक अन्न घेणं, याचाच अर्थ की आपला आहार संतुलित पाहिजे. त्याच्यामध्ये कडधान्य ही महत्त्वाची आहेत. प्रोटीन्स मिळण्यासाठी कडधान्याचा फार उपयोग होतो. ताज्या पालेभाज्या हे तितकंच महत्त्वाचं आहे. मांसाहारी व्यक्तीनं चांगला सकस मांसाहार करणं किंवा साठवलेलं अन्न न खाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. शाकाहारी व्यक्तीनं अन्नाच्या इन्ग्रेडियंटकडं किंवा अन्नाच्या पदार्थामध्ये सगळा भाग बरोबर येतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. फूड फॅडिझम हे फार महत्त्वाचं आपल्याकडं असतं, की हे खाल्लं की मला हा त्रास होतो, हे खाल्लं की हा त्रास. ह्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आपल्याकडं उपलब्ध असलेले सर्व पदार्थ आपण आवडीनं खायला पाहिजेत आणि ते संपूर्ण संतुलित आहार घेतला तर सहज शक्य होतं. जर एखाद्याला अचानक हार्ट अटॅक आल्यास त्याचं काय केलं पाहिजे सर, त्याला उपाययोजना? अचानक हार्ट अटॅक आला तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर जवळ करणं हे महत्त्वाचं आहे. तोपर्यंत समजा एकाएकी रुग्ण जमिनीवर कोसळला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची नाडी सुरू आहे का ते बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि नाडी सुरू मध्ये आपण जे डॉक्टर नेहमी बघतो ते रेडियल, की हातातली नाडी ती बऱ्याच वेळा ओळखू येत नाही. म्हणून जिथून मांडी सुरू होते त्या मांडीच्या भागामध्ये मोठी नाडी असते आणि तिथं तुम्हाला ती जाणवते. त्यामुळे तिथला ह्युमरल पल्स बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते मी तर म्हणेन की प्रत्येक माणसाने त्याचं प्राथमिक शिक्षण घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. की प्रायमरी आजारामध्ये प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये ते फार महत्त्वाचं आहे. तर त्याला कॉम्प्रेशन म्हणतो आम्ही किंवा पंपिंग. तर हार्ट बंद पडलं हे पाहिलं नाडी लागत नाही असं म्हणलं, तर त्याला कंटिन्युअस हृदयावर दाब देणं आणि पंपिंग करणं किंवा प्रेशर देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते साधारण मिनिटाला 60 ते 70 वेळा करायचं असतं. चांगलं जोरात करायचं असतं. त्याचे पॉइंट्स हे करून करायचं असतं. त्यासाठी प्रायमरी रिससायटेशन म्हणतो आम्ही त्याला. तर ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे, की प्रायमरी उपचार करणं, त्यांचं स्पंदन वाढवण्यासाठी, ठोके वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि डॉक्टरांना लवकरात लवकर बोलावणं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा युट्यूबला वगैरे हे दाखवलं जातं सर, की तुम्ही डिस्प्लेने वगैरे गोळी दाखवली जाते आणि ती गोळी खाल्ल्यानंतर तुमचं रक्ताची गुठळी वगैरे निघून जाईल असं म्हटलं जातं. पण त्यात किती सत्यता आहे सर? नाही, सत्यता आहेच. हां. जेव्हा तो पेशंट एखादा हृदय बंद पडलं आणि तुमच्या प्रयत्नामुळं जर ते हृदय सुरू झालं, तर 300 मिलीग्रॅमची ॲस्पिरिनची गोळी पाण्यात विरघळवून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं प्रायमरी त्या गोळीमुळं रक्तपेशी ज्या असतात, त्या एकत्र येऊन जी गुठळी तयार होते, ती गुठळी कमी करण्याचा कमी करण्यामध्ये त्याचा यशस्वी उपयोग होतो. सध्या तरुण पिढीमध्ये सर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हो. त्याची मुख्य कारणे काय असतील? महत्त्वाची कारणं तुम्हाला सांगितलं, की सगळ्या जीवनशैलीमध्ये बदल. ते एक तर आहार मी सांगितलं, की अनुचित आहार घेणं, जास्त प्रमाणात घेणं, तेलकट जास्त घेणं, मांसाहार जास्त घेणं, हे महत्त्वाची कारणं आहेत. व्यायाम कमी होणं. व्यायामच नसतो. इतकं खाल्लं तरी तरुण मुलं ज्यांनी चांगला व्यायाम करायला पाहिजे, एक 40-45 मिनिटं. रिग्रस एक्सरसाइज म्हणतो आपण. पळणं किंवा फास्ट वॉक करणं किंवा इनडोअर हे करणं हे महत्त्वाचं असतं. हे बऱ्याच प्रमाणात केलं जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे झोप कमी असणं. तिसरं आनुवंशिकता. ह्या आजारामध्ये आनुवंशिकतेला सुद्धा फार महत्त्व आहे. कारण आपण पाहतो एकाच घरामध्ये सख्खे भाऊ, आई-वडील त्यांना एकच प्रकारचा त्रास असतो. त्यामुळं ते ओळखणं आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या परिचयामध्ये आपल्या भागामध्ये एक 10-12 फॅमिलीज अशा आहेत, की त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण अतिशय जास्त आहे. कारण त्यांच्या गुणसूत्रातनं ते आलेलं असतं. त्यामुळं ते महत्त्वाचं हे आहे आणि ते कमी करणं किंवा त्याच्यावर उपचार करणं हा अतिशय आल्यानंतर आधुनिक ट्रीटमेंट म्हणजे प्रायमरी त्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर जर समजा हृदयाचं कार्य नीट सुरू नाही झालं, तर वेगवेगळ्या प्रकारची औषधं सुरू करून हृदयाची कॉन्ट्रॅक्टिलिटी किंवा हृदयाचं कार्य वाढवलं जातं आणि त्यामुळं पेशंटला दम लागणं किंवा हृदयाचा आकार नॉर्मल राहण्याला मदत होते.
दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या बरेच उपचार आहेत की ज्याच्यामध्ये हृदयाला संरक्षण दिलं जातं किंवा पोस्ट इन्फार्क्ट त्याची काळजी घेतली जाते आणि ती जनरल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य किंवा आपलं एक्झरसाईज स्थिर ठेवणं आणि त्यानंतर जर जरूर पडली तर हृदयाची वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात त्याच्यावरून त्याचा व्यायाम करून त्याचं कार्य वाढवणं. अगदी क्वचित प्रसंगी जर हृदय जास्त चालत नसेल तर हृदयामध्ये काही उपकरणं बसवून काही हे बसवून त्यांचं हृदयाचं कार्य वाढवलं जातं. पूर्वी एक म्हणायची बाबा व्यसन केल्यानंतर कॅन्सर होतो, आंबो खाणं किंवा दारू पिणं ह्याच्यामध्ये किंवा सिगारेट ओढणं. परंतु आता बिगर व्यसनाच्या व्यक्तीलाही त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे सर. त्याच्या पाठीमागे काय कारण असतं? तर कॅन्सर याचं प्रमाण कित्येक पटीनं वाढलेलं आहे आणि तो एक फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मला विचारला की तुम्ही जे खाता त्याच्यामध्ये ते प्रदूषित असतं. तुम्ही जे पिता पाणी ते सुद्धा प्रदूषित असतं. तुम्ही जी हवा घेता श्वसनावाटे ती देखील प्रदूषित असते. कारण सध्या आपल्याकडं प्युरिटी असं काही कुठल्या आपल्या वातावरणामध्ये राहिलेलं नाही. याचं कारण म्हणजे धूळ, डस्ट, वेस्टेज सांडपाण्यासारखं पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळणं आणि हवेचं धुलीकरण होणं हे अतिशय महत्त्वाचं फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं संपूर्ण इम्प्युरिटी आपल्या वातावरणामध्ये तयार होते. धन्यवाद सर. आपल्या समवेत या ठिकाणी हृदयरोगतज्ञ डॉक्टर M.K. इनामदार सर होते. तर त्यांनी आम्ही शतायुष्य व्हावं अशी या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपण अविरत रुग्णसेवा ही या अकलूज आणि परिसरातील नागरिकांना देवं एवढीच आम्ही आपणाला सध्याचे या निमित्तानं मी एक सांगेन की हे तुम्ही मला हे प्रश्न विचारले, आरोग्य चांगलं राहणं किंवा हृदयविकार होऊ नये म्हणून प्रयत्न करणं, ह्याच्यामध्ये इंटरनल फॅक्टर म्हणजे आपल्या शरीरातले दोष उदाहरणार्थ अनुवंशिकता, जास्त चरबी असणं, वजन जास्त असणं, त्याचबरोबर व्यसन न करणं, हे जी आतली कारणं आहेत इंटरनल ह्याच्याशिवाय आपल्या भोवतीची जी कारणं आहेत ती पण फार महत्त्वाची आहेत. आणि आहार विहार हे तर आपण सगळं सांगतोच, परंतु आपले विचार अतिशय शुद्ध ठेवणं, आपल्यापासून कोणालाही त्रास होऊ नये याची जास्त काळजी घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले चांगले मित्र असणं आणि मैत्री ही फार महत्त्वाची आहे. जेवढं हे सगळे फॅक्टर आहेत तेवढंच तुम्ही चांगली मैत्री, गप्पा गोष्टी ह्या जर केल्या तर ह्याच्यामध्ये तुमचं आयुष्य चांगलं राहतं. त्यामुळं आपणासही चांगले मित्र मिळो, आपलं आयुष्य सगळ्यात चांगलं राहावं एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. नमस्कार.